आहे की या विषयावर मी अनेक वेळा बोललो, तरी देखील मुख्यमंत्री यांनी जे काल विधान केलं ते मी बघितलं. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी त्याच्यावर दिलेलं लंबचौडं भाषण तेही मी ऐकलं. परंतु मला एवढंच फक्त सांगायचं आहे की राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना की आपल्या विधिमंडळाचे जे सचिव आहेत, मुख्य सचिव जे आहेत, त्या सचिवांनी या संदर्भामध्ये मला दिलेलं जे पत्र, लेखी पत्र आहे, त्या पत्राचं कधीतरी त्यांनी वाचन करण्याचा त्रास घ्यावा. एकूण सदस्य संख्येच्या 10% सदस्य असले पाहिजेत असं सातत्यानं खोटं सांगून आणि तुम्ही देखील त्यांचं खोटं दाखवून अशा पद्धतीचं एक चित्र महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहात की आमच्याकडे 288 पैकी 29 आमदार कुठल्याही एका पक्षाचे नाहीत, म्हणून ते आम्हाला विरोधी पक्षनेतेपद देत नाही आहेत. परंतु माझं त्यांना आव्हान आहे की घटनेमधली तरतूद तुम्ही मला दाखवा की अशा पद्धतीनं 10% आमदार असणं गरजेचं आहे. विधिमंडळ अधिनियमामध्ये मला ही तरतूद दाखवा, कायद्यामध्ये मला ही तरतूद दाखवा, कुठल्याही प्रकारचा एखादा निर्णय मला दाखवा की अशा पद्धतीचे 10% आमदार असले पाहिजेत. अशी कुठेही तरतूद नाही. आणि तशा प्रकारचं लेखी पत्र मी सचिवांना देऊन त्यांच्याकडून उत्तर देखील घेतलेलं आहे की 10% सदस्य संख्येची अट कुठेही नाही. परंतु हे मुख्यमंत्र्यांना माहीत नसेल का? तर नक्की माहिती असेल. परंतु देताना मात्र 10%ची अट आणि घेताना ती अट विसरायची ही यांची प्रवृत्ती आहे. पण सातत्यानं सभापती पण असं म्हणतायत की योग्य वेळ आल्यावर निर्णय देऊ. तर योग्य वेळ कधीची वाटते तुम्हाला? असं आहे की शेवटी गेल्या 2022 पासून या विधिमंडळाचे धिंडवडे काय निघतायत ते आपण बघितलेले आहात. हे ज्या वेळेला उद्धव साहेबांचं सरकार पडलं तेव्हापासूनचा जर इतिहास आपण बघितला तर उपसभापतींना आमदारांनी केलेली बंडखोरी किंवा पक्षांतर्गत बंदीविरोधी कायद्यावर त्या ठिकाणी कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार नाही आणि विधानसभेच्या अध्यक्षांची निवड करण्याचा अधिकार दिला. आणि त्यावेळेपासून या विधिमंडळाच्या नियमांचं, कायद्याचं, प्रथेचं, परंपरेचं कसं वाटोळं लागलेलं आहे याची अनेक उदाहरणं मी सांगू शकेन. त्यामुळं सातत्यानं खोटं बोल पण रेटून बोल हा कारभार गेले अनेक दिवस सुरूच आहे. उदय सामंत असं म्हणतात भास्कर जाधव. ठीक आहे, उदय सामंतांनी माझ्याबद्दल जर अशा पद्धतीचं एक सहानुभूती म्हणा किंवा आदराची भावना व्यक्त केली असेल तर मी आक्रमक आहे म्हणून मला देत नाहीत विरोधी पक्ष नेतेपद. अशा पद्धतीचे ते संकेत देतात. याच्यामध्ये निश्चितपणे माझा सन्मान आहे, माझा गौरव आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं